नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बेसिक मॅथ्स ह्या विषय जो आपला टॉपिक सुरू आहे त्यामधला आपण काय करूया की पुढचा लेवल म्हणजे नेक्स्ट लेवलचे थोडे प्रॉब्लेम बघूया, ज्याच्यामध्ये की आता आपण नॉर्मल प्रॉब्लेम बघितले. आता आपण कोणते प्रॉब्लेम बघूया की ज्या प्रॉब्लेममध्ये किंवा रॅशनल नंबर जे असतात आपले, त्या रॅशनल नंबरमधले ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं डिवाईड कसं करायचं, ॲडिशन कसं करायचं हे बघूया. त्याच्यामध्ये समजा जर आपल्याला असं दिलेलं असेल एखादं एक्झाम्पल, सपोज 2/5 प्लस 1/5. ओके, 2/5 प्लस 1/5 म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये काय येईल की आता असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कधी पण आपल्याला काय करावं लागेल की ह्या अशा प्रॉब्लेमचं आपल्याला काय बघायचं, डिनोमिनेटर चेक करायचा. डिनोमिनेटर म्हणजे खालच्या संख्या, म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं 1/5 मध्ये 1 हा न्यूमरेटर झाला, 5 हा डिनोमिनेटर झाला. 2/5 मध्ये 2 न्यूमरेटर आणि 5 हा डिनोमिनेटर झाला. ह्याच्यामध्ये जर आपल्याला असे प्रॉब्लेम दिले असेल तर आपण काय करायचं, सगळ्यात पहिले बेस चेक करायचा किंवा डिनोमिनेटर चेक करायचा. दोघांचा डिनोमिनेटर सेमच आहे, सेम म्हणजे काय आहे 5 आहे. मग आपण काय करू शकतो की सपोज त्यांना कॉमन घेऊया, म्हणजे 5 इथं कॉमन घेतला, वरती काय 2 + 1 = 3/5. म्हणजे आपला आन्सर काय झालं 2 + 1, 2 हे 2 घेतला आपण, मध्ये प्लस आहे म्हणून प्लस घेतले, डिनोमिनेटरला 5 आहेत म्हणून 5 घेतलं. आन्सर काय आलं आपलं 3/5. काय आलं आन्सर 3/5. समजलं. समजा दुसरा क्वेश्चन असला आपल्याला, ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिले की -7/5 प्लस 10/5. त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, परत सेम -7 प्लस 10, डिनॉमिनेटर सेम आहे आपला. डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आपण काय केलं, 5 हे जसे तसे ठेवले, 5 आपण जशाचे तसे ठेवले. 10 - 7 किंवा -7 + 10. आता आपण बघितलं की एक प्लस असेल एक मायनस असेल तर ह्यांची बेरीज किंवा ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन कशा प्रकारे करायचं. इथं काय आहे, एक प्लस आहे एक मायनस आहे. 10 - 7 काय येणार 3 येणार, आणि मोठी संख्या कोणती ह्याच्यामधली 10 ही मोठी टर्म आहे. मग आपण काय करणार, त्याचं साईन कोणतं आहे प्लस आहे, मग काय होणार 10 - 7 3, साईन 10चं प्लस आहे म्हणून 3/5. समजलं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता आपल्याला दिलं असेल सपोज नवीन एक एक्झाम्पल घेऊ आपण. आता आपल्याला दिलं असेल की 15/2 प्लस 17/2 मायनस 11/2. ओके, ह्याच्यामध्ये काय दिलं आपल्याला सेम, ह्याच्यामध्ये पण काय 3 संख्या दिलेल्या आहेत, तिघांचा डिनॉमिनेटर सेमच आहे. सेमच आहे म्हणजे कोण आहे 2 आहे, 2 कॉमन घेतला, मग काय होणार 15 + 17 - 11. काय होणार 15 + 70 करा ॲडिशन 32 - 11 /2 म्हणजे काय होणार 1 /2 म्हणजे काय आन्सर काय येणार 21/2. काय आन्सर येणार 21/2. म्हणजे काय केलं आपण ह्याच्यामध्ये डिनोमिनेटर, म्हणजे अशा जर प्रॉब्लेम संख्या असल्या ह्याच्यामध्ये काय करायचं, सगळ्यात पहिले आपल्याला काय चेक करायचं, डिनोमिनेटर चेक करायचा. डिनोमिनेटर जर सेम असेल तर काय करायचं, कॉमन घेऊन टाकायचा आणि सरळ वरच्या संख्या ज्या दिलेल्या आहेत त्यांचं ॲडिशन करायचं किंवा सबस्ट्रॅक्शन करायचं, जे की आपण पहिल्यांदा बघितलं की सबस्ट्रॅक्शन कसं करायचं किंवा ॲडिशन कसं करायचं. आता समजा आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन दिला, हा झाला नंबर 3 क्वेश्चन, हा क्वेश्चन 4. ह्याच्यामध्ये आपल्याला दिलं सपोज 7/5 -7/5 घेऊ आपण, प्लस 8/5 - 11/5. परत तिथं काय दिलं, डिनॉमिनेटर काय सेम आहे सगळ्यांचा, मग काय करा डिनॉमिनेटरला 5 घ्या. ओके, -7 + 8 -7 + 8 -11 येणार इथं. कारण मायनस का बरं येणार की मायनस एक्झाम्पलमध्ये आपल्याला किंवा क्वेश्चनमध्ये आपल्याला मायनस दिलेलं आहे, त्या हिशोबाने आपण मायनस घेतलेलं आहे. आता कसं सॉल्व्ह करणार, -7 + 8 म्हणजे 8 - 7 काय झाले 1 -11 /5. 1 - 11 1 + 1 मायनस आहे, काय करणार मोठ्या संख्येतनं लहान संख्या सबस्ट्रॅक्ट करायची. 11 - 1 काय होणार 10 /5. पण 10 कसे येणार, हे मोठी संख्या कोणती 11 आहे, साईन कोणतं आहे मायनस आहे, -10 म्हणजे काय होणार 5 1 जा 5 2 जा म्हणजे काय होणार -2. काय आन्सर आपलं आन्सर आलं 5 1 जा 5 2 जा म्हणजे आन्सर आलं 2, आणि मायनस चिन्ह मायनसला तसंच दिलं आपण, म्हणजे आन्सर काय आलं -2. तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करता आले पाहिजे. बरोबर. बघूया आता नेक्स्ट स्लाईडमध्ये. आता अजून नवीन बघूया 17 - 17/9 प्लस -18/9 -15/9. आता इथं काय दिलेलं आहे, तिघांचं डिनॉमिनेटर सेमच आहे. काय दिलेलं आहे, डिनॉमिनेटर तिघांचा सेमच दिलेला आहे. मग परत काय करायचं, 9 काय करायचं कॉमन घ्यायचं, 9 कॉमन घेतलं बरोबर, -17 -18 -15 /9 -17 -18 -15. तिन्ही संख्यांचं काय मायनस साईन आहे, आपण काय करू पहिले दोनच सोडूया.
कधी पण पहिले दोनच सोडवायचे, दोनच सोडवाय. -17 -18 17 अधिक 18 किंवा 17 + 18 काय होणार 35 होणार. कारण दोघांचं चिन्ह मायनस आहे, दोघांचं चिन्ह जेव्हा सेम असेल तेव्हा आपण काय करतो ॲडिशन करतो आणि जे चिन्ह दोघांचे तेच देतो. म्हणजे काय -35 - 15 डिवायडेड बाय 9 बरोबर. परत इथं काय होणार दोघांचं चिन्ह काय मायनस आहे म्हणजे परत ॲडिशन होणार. प्लस 35 + 15 -15 डिवायडेड बाय 9 काय आन्सर आपलं -15 डिवायडेड बाय 9. ह्याला जर आपण 2ने डिवाइड करू शकतो का बघायचं. जर म्हणजे ह्या रिड्यूस करू शकतो का थोडं अजून कमी प्रमाणामध्ये 2ने डिवाइड करून बघा, नाही होणार. 15ने डिवाइड करून बघा, सॉरी 2ने डिवाइड वरती खाली होत नाही, 3ने होते. 3ने डिवाइड केलं आपण तर 9ला करू शकतो पण 50ला करू शकत नाही. म्हणून आपलं आन्सर काय आलं -50 डिवायडेड बाय 9. काय आन्सर आपलं -50 डिवायडेड बाय 9. समजलं ठीक. असंच पुढचं बघूया आता अजून एक एक्झाम्पल दिले समजा आपल्याला 18/5 + 17/5 मायनस घ्या इथं -20/10 समजलं. आता ह्याला काय करू शकतो आपण थोडं बघा डिनॉमिनेटर सेम आहे का तिघांचा नाही आहे सेम. मग आपल्याला काय करू लागेल ह्याच्यामध्ये डिनॉमिनेटर आपल्याला सेम करावं लागेल अशा क्वेश्चनमध्ये. मग काय करू शकतो आपण पहिले दोघांचं बघूया. डिनॉमिनेटर सेम आहे 5 -18 + 17 -20/10 बरोबर. काय आन्सर आहे याचं -17 + 18 काय होणार -1 डिवायडेड बाय 5 -20/10. तर ह्या 20/10ला आपण जर 2ने डिवाइड केलं 2 5 2 10 ह्याला आपण 10ने पण डिवाइड करू शकतो. पण 2ने डिवाइड काय करायचं आपल्याला की मग त्यामुळे काय होईल डिनॉमिनेटर दोघांचा पण सेम होऊ शकतो. मग काय केलं 2ने डिवाइड केलं 2 5 2 10 म्हणजे काय होणार -1/5 -10/5 बरोबर का. कशामुळे आपण 2ने डिवाइड केलं की डिनॉमिनेटरमध्ये 5 यायला पाहिजेत त्यामुळेसाठी आपण त्याला 2ने डिवाइड केलं. डिनॉमिनेटरमध्ये 5 आले म्हणजे काय झालं की आपला दोघांचा पण बेस सेम झाला. म्हणजे थोडं असं प्रत्येक मॅथ्समध्ये काय असेल प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला थोडं वेगळ्या प्रकारे टॅकल करावं लागेल. जसं ज्या प्रकारे क्वेश्चन येईल त्या प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. मग इथं काय केलं आपण 5 आणण्यासाठी इथं काय केलं आपण त्याला 2ने डिवाइड केलं. इथं 5 आले मग परत काय होणार बेस कॉमन येणार 5 -10 -11 काय दोघांची -1 -10 बरोबर. दोघांचं इथं काय साईन सेम आहे. मग आपण काय करतो दोघांचं साईन जर सेम असेल तर त्यावेळेस आपण काय करतो ॲडिशन करतो आणि मायनसचं साईन त्याला देऊन टाकतो. म्हणजे काय होणार -1 -10 -11/5 म्हणजे आपलं आन्सर काय आलं -11 डिवायडेड बाय 5 हे आपलं आन्सर आलं. समजलं का. सोपं आहे. फक्त काय करायचं की डिनॉमिनेटर चेक करायचा. डिनॉमिनेटर सेम असेल तर डायरेक्टली वरच्या संख्यांची जर ॲडिशन असेल तर ॲडिशन करा, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन करा किंवा तिन्ही पण संख्या जर सेम चिन्ह असेल तर म्हणजे जसं क्वेश्चन येईल तसं तुम्हाला त्यावेळेस डिसिजन घ्यावा लागेल. ओके. आता समजा अजून एखादं वेगळं क्वेश्चन येईल तुम्हाला 15/3 इथं काय आता परत तसंच आहे डिनॉमिनेटर सेमच आहे -15 + 18 -101 काय केलं आपण तिघांचं डिनॉमिनेटर चेक करा पहिले सेमच आहे का सेमच आहे. मग एकच कॉमन घेतला 3 घेतला -15 + 18 -101 तिघांचं काय करायचं आता ॲडिशन सबट्रॅक्शन काय असेल ते करा. मग काय होणार -15 + 18 18 - 15 काय होणार 18 - 15 हे होणार 3 -101 डिवायडेड बाय 3 बरोबर. 18 - 50 1 + 1 मायनस आहे त्यामुळे काय केलं 18मधून 15 गेले किंवा 18मधून 15 गेले. मग मोठ्या संख्या 18मधून 15 गेले 3 उरले. मोठी संख्या कोणती 18 साईन कोणती त्याचं प्लस आहे. मग इथं काय येणार प्लस येणार. काही साईन असतं म्हणजे प्लस असतं. मग काय आलं +30 3 -101 परत 1 प्लस आहे 1 मायनस आहे. मोठी संख्या कोणती आहे 101 मोठी आहे. 101मधनं 3 गेले काय येणार 98 येणार डिवायडेड बाय 3 येणार. पण इथे 1 प्लस आहे 1 मायनस आहे. मोठी संख्या कोणती आहे 101 मोठी आहे. मग त्याचं साईन कोणतं आहे निगेटिव्ह आहे. मग आपण काय देणार निगेटिव्ह साईन देणार. आपला आन्सर काय आलं 98/3 -98/3. तर अशा प्रकारे आपण हे जर डिनॉमिनेटर सेम असेल तर कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो हे प्रॉब्लेम बघितले आपण. काही प्रॉब्लेम असेल डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघूया आता हे असे बघितले आपण. पुढच्या लेक्चरमध्ये काय बघणार आहे सपोज असे क्वेश्चन आले 2/5 + 7/2 आता इथं काय करणार डिनॉमिनेटर दोघांचं डिफरंट आहे. मग अशा वेळेस काय करणार तर हे जे क्वेश्चन्स आहेत आपण हे पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.